आपलं स्वागत आहे। आज सत्याचा मोर्चा मुंबईत धडाडतोय। सगळे विरोधक हे त्यांनी वज्रमूठ एकवटलेली आहे। आपली पहिली प्रतिक्रिया काय? नाही, मला वाटतं लोकशाहीमध्ये मोर्चा काढण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे। परंतु आपण या ठिकाणी बघाल की हे नौटंकी आहे, कारण या ठिकाणी त्यांना काहीतरी नॅरेटिव्ह सेट करायचं आहे। ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये खोटं नॅरेटिव्ह सेट करून काही अंशी त्या ठिकाणी यश मिळालं, अर्थात नंतर विधानसभेला तो संभ्रम दूर झाला, तशाच पद्धतीनं आता टीका करायला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील, मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील किंवा आमच्या एनडीएच्या सरकारवर कुठल्याही प्रकारचा वाव नाही। आणि त्याच्यामुळे अशा वेळेला लोकांच्या प्रश्नांवर बोलण्यापेक्षा त्या ठिकाणी अशा जर गोष्टी त्या ठिकाणी काही पुढे आणल्यात, लोकांच्या मनामध्ये काही कन्फ्युजन निर्माण केलं, तर आपल्याला काही यश मिळेल अशा एका भ्रामक कल्पनेतनं त्या ठिकाणी हा मोर्चा आहे। आणि भारतीय जनता पार्टीला खोटं ठरवण्यासाठी त्या ठिकाणी आयोग आणि भारतीय जनता पार्टी हे संगनमतानं निवडणूक याद्यांमध्ये काही घोळ करतायत, असं एक परसेप्शन सेट करण्याचा केविलवाना दुर्दैवी त्या ठिकाणी प्रयत्न आहे। परंतु मला वाटतं तो यशस्वी होणार नाही, कारण त्या अथॉरिटी ज्या आहेत त्या ठिकाणी आपलं म्हणणं मांडायचं असतं, दुरुस्त करायचं असतं। परंतु या ठिकाणी ह्यांना प्रश्नाचं उत्तर नको आहे, प्रश्न प्रलंबित राहिला पाहिजे आणि आपलं राजकारण करता आला पाहिजे। त्याच्यामुळे सत्याचा मोर्चा नाही आहे, हे असत्य कृती करून त्या ठिकाणी ज्या अथॉरिटीकडे न्याय मागायला पाहिजे, जिथं पुरावे दिले पाहिजे, तिथे नाही वाटलं तर न्यायालयीन लढाई लढली पाहिजे। परंतु यांना कुठल्याच प्रकारे उत्तर नको आहे। त्यांना लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करून काही नॅरेटिव्ह सेट करता येतं का? परंतु दरेकरजी, आपण म्हणताय की या प्रश्नाचं उत्तर मिळायला हवं। मतदार यादीतील जे सगळे घोळ आहेत, एकूणच दुबार मतदार केलं जातं, या सगळ्याच संदर्भात आपली आणि आपल्या पक्षाची नेमकी भूमिका काय? कुठल्याही प्रकारे मतदार यादीत ज्या काही चुका असतील त्या चुकांची पाठराखण आम्हाला करण्याची काही आवश्यकता नाहीये। आम्ही जे काही मतदार याद्यामध्ये चुका झाल्या असतील, काही बदल झाले असतील, तर ते दुरुस्त व्हावेत या भूमिकेशी आम्ही आहोत।